बाळासाहेब ठाकरे गटाच्या मतांच्या कोट्यावरून आता मतमतांतर निर्माण झाली आहेत। महाविकास आघाडीच्या विधान परिषद उमेदवारासाठी ही मतमतांतर किंवा हा वाद डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे। काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना विजयासाठी 23 मतं हवी आहेत, पण कोणातही धोका नको म्हणून अतिरिक्त मतांचा कोटा निश्चित करण्यात आलाय। 27 ते 28 मतं ही सातव यांना दिली जातील, मात्र त्यास उबाटा गटानं हरकत घेतलेली आहे। त्यांचं मत वेगळं आहे। उद्धववाडा बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांचं मत काय आपण जाणून घेऊया सागरकडून। सागर, काय नेमकी मतमतांतर झालेली आहेत? अगदी हे निश्चित आहे की 23चा जरी कोटा असला तरी त्यापेक्षा 2 किंवा 3 मतं जास्त ठेवण्याची एक प्रथा किंवा परंपरा या आजपर्यंत आहे। कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी आता नेमकी काय परिस्थिती आणि काय मतमतांतर आहे? महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेची उद्या निवडणूक होती आहे विनोद, आणि आपणास माहीत आहे की 11 जागांसाठी 12 उमेदवार आहेत। अतिशय चुरस सुरू आहे, नेमका उमेदवार कुणाचा पडणार, दावे प्रतिदावे केले जात आहेत। अशा ह्याच्यामध्ये सगळ्यात सेफ जी जागा मानल्या जातात त्या भाजपाच्या 4, कारण की त्यांच्याकडे तितका मतांचा कोटा आहे। एकनाथ शिंदे आणि अजितदादांचा 1-1 आणि काँग्रेसचा 1, कारण की काँग्रेसकडे सुद्धा अतिरिक्त जास्त मतं आहेत। अतिरिक्त मतं मग उभाटांना किती द्यायचे आणि किती नाही द्यायचे याच्यावरनं चर्चा आता जोरदार सुरू आहे। नेमकी मतांचा कोटा किती राहणार यावरनं सुद्धा, कारण की मागच्या वेळेस इतिहास पाहता कुठला दगाफटका काँग्रेसला नको। आपल्याबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील आहेत। विधान परिषदेची निवडणूक आपल्यासाठी फार एक परीक्षा राहणार आहे, कारण की काँग्रेसचे आता जे महत्त्वाचे राहिलेले आहेत, म्हणजे एकमेव पक्ष आहे की जिथे कुणाला आमदारांना कुठे ठेवलं नाही आहे तुम्ही, पण जे आहेत ते इंटेक राहतील व्यवस्थित। स्वाभाविक आहे की काँग्रेसची सगळी मतं इंटेक राहतील। मागच्या वेळेसचाही जो प्रॉब्लेम झाला की आमच्या जो मतं कमी होती, आम्ही 2 उमेदवार ठेवले, त्याच्यातला 1 उमेदवार आला। आता परिस्थिती ती नाही, आता आमचा एकच उमेदवार आहे आणि आमचा 1 उमेदवार असल्यामुळे तर स्वाभाविक आहे ते निवडून येणारच। आमचं जे मग नार्वेकर असतील या जयंत पाटील असतील, याही दोघांनाही निवडून आणण्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न चालू आहे। आमची मतं इंटेक आहेत। आता आम्ही सगळे आमदार आता आम्ही बसतो आहे। मला वाटतं की भाजपचाच उमेदवार याच्यात हरेल। बरोबर, ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 23 मतं हे हवे आहेत एका उमेदवाराला जिंकायला। प्रज्ञा सावंत हे अतिरिक्त मतं घेतील, अर्थातच सरळ आहे, कारण की तुमच्या हक्कांची मतंही जास्त कोट्यातली आहेत। याच्यानंतरनं उर्वरित मतं ही काँग्रेसची नेमकी कुणाला राहणार, कारण की त्याच्यावरून सुद्धा वेगवेगळी चर्चा आहे। तर दोन्ही उमेदवार आहेत आमचे महाविकास आघाडीचे, नार्वेकर आणि जयंत पाटील। त्यांना कसा कोटा द्यायचा त्याच्यावरची आता मिटिंग आहे आणि त्या मिटिंगच्या नंतर निर्णय घेऊ। ना भाऊ, नेमका ह्या कोट्यावरनंच विषय आहे की मतमतांतर येतात। मागच्या वेळेस सुद्धा कोट्यांवरनंच काँग्रेस आणि जे झालेला प्रकार झाला होता, काँग्रेसलाच फटका बसला होता। यावेळेस फटका नाही पडणार। यावेळेस एकदम मतं आमची फिक्स आहे आणि आमची मतंच आमच्या दोन्ही आमच्या अलायन्सच्या उमेदवारांना निवडून आणण्यामध्ये यशस्वी ठरतो। ना भाऊ, प्रश्न आता दुसरा राहतोय, तो म्हणजे या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोडेबाजार याची खूप चर्चा सुरू आहे। वास्तविकतेत हे उघड पद्धतीने जरी बोलत नसले तरी हे वास्तव आहे। खरंच असं ऑफर मोठ्या प्रमाणात दिले जातात, कारण की सत्ताधारींकडनं ह्या खूप गोष्टी जोरदार ऐकू येतात, विरोधकांकडनं आरोप होत आहे। बघा, भ्रष्टाचाराने हे राज्य यांनी लुटलेलं आहे, पैसा मुबलक आहे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री कशा बॅगा घेऊन फिरत होते ते पूर्ण देश पाहत होता। त्याच्यामुळे त्या पैशाच्या भरोश्यावर या निवडणुका जिंकायचा हा मानस यांचा आहे, पण यावेळेस सबसेल हे फेल होतील आणि घोडेबाजारामध्ये हे यशस्वी होणार नाही। ही आकडेवारी काय येते, म्हणजे काय चर्चा काय येते आकडेवाऱ्यांची, किती करोड लाखो रुपयांमधले? त्यांचा आकडे त्यांना माहीत असेल, कारण की आमच्याकडे हे आकड्याचा काही खेळ नाही आहे। आमच्याकडे आमची मतं हे इंटॅक्ट राहणार आणि महाविकास आघाडीचे 3ही उमेदवार आमचे निवडून येतात। आपले अभिषेक आमचे सहकारी आहेत, त्यांना देखील आपणास काही प्रश्न विचारायचे। प्रश्न असा आहे सर की तुमचे जे काही आमदार आहेत, म्हणजे कैलास गोरंट्याल तर थेट बोलले आहेत की आमची 4 मतं जी आहेत ती फुटू शकतात। याला तुम्ही कसं बघता? आहे एकूण तुमच्याच मध्ये कुठंतरी मतमतांतर दिसतंय, एक कट्टा मतं राहणार की नाही राहणार? कैलाशनी जी काही भूमिका मांडली ती भूमिका त्याला माहिती नाही आहे, त्याच्यामुळे तो बोलला जे काही चर्चा चाललेली आहे मीडियामध्ये। पण ज्या काही उमेदवाराबद्दलचा त्याचा इशारा होता, ते सगळे उमेदवार म्हणजे ते आमचे आमदार आहेत, त्या आमदाराशी आमचा बोलणं झालेलं आहे। आमचे CLPचं झालं, विरोधी पक्षनेत्यांचं झालं, माझं स्वतःचं झालं। त्यामुळे ही मतंसुद्धा फुटणार ना भाऊ, असे हिशोब काही दिवस पूर्ण करू पाहतायत काही आमदार, किंवा नाराजी जी ते विनाकारण आत्ता योग्य वेळी बाहेर काढू पाहतायत? काँग्रेसमध्ये कोणाची नाराजी नाहीच आहे।
आणि सगळ्यांना आता पुढं निवडणुकीला पुढं जायचं आहे. त्यामुळे आम्ही जे कोड देणार आहोत त्या कोडमध्ये ते सगळी आमच्या आमदारांना, आम्ही दिलेल्या उमेदवारांना मत मारायचं आहे, व्हीप राहणार आहे. त्यामुळे एवढं काही सोपं कोणालाच नाही आहे. त्यामुळे जे काही चर्चा चाललेली आहे त्या चर्चेला काही अर्थ राहणार नाही. आणि याच्यामध्ये तीनही उमेदवार हे आमचे महाविकास आघाडीचे निवडून येतात. जयंत पाटील साहेब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांचा दावा NDTVशी बोलताना होता की जवळपास 3 ते 4 कोटी रुपयाची ऑफर विरोधक आमदारांना देत आहेत त्यांच्या फोडण्यासाठी वगैरे. खरं आहे असं तुमच्याकडे पण असे कानावर येतात? त्यांच्याजवळ असेल माहिती, पण म्हणजे काँग्रेसच्या आमदारांकडे पण असे येतात ऑफर? मला चर्चा जी आहे आता त्यांना तर 3-4 कोटीचीच आहे. मला तर 10-10 कोटीची ऑफर ऐकायला मिळालेली आहे. एवढं हे सत्तेचे पिपासलेले आणि ज्या पद्धतीनं महायुतीचे जे सत्तेमध्ये बसलेले लोक आहेत, मी मगाशी म्हणाले की भ्रष्टाचाराने बरबडलेली लोक आहेत, राज्याची तिजोरी लुटलेली आहे. यांना 5-10 कोटी रुपये म्हणजे यांच्यासाठी काही महत्त्वाचं नाही. सत्ता कुठल्या हालतीत आपल्याजवळ राहिली पाहिजे असे ह्या मानसिकतेची लोक आहेत. त्यामुळे आकडे त्यांचे तर मोठे मोठे आहेत, त्याच्यामुळे मला त्याच्यावर जायचं नाही. पण तो असफल होईल आणि सगळे आमदार इंटेग्रल राहतील आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीचा निश्चित विजय ठरला. काँग्रेसमध्ये सुद्धा एक दबक्या आवाजात सुरू आहे की प्रज्ञा सावंत, इव्हन तुमचे सुद्धा प्रज्ञा सावंतांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह होता. प्रज्ञा सावंतांना धोका नाही आहे ना? कारण की काय होतं की नेहमी काँग्रेसमध्ये नाही तर शेवटी आपल्यालाच फटका बसतो असं. नाही, असं कुठं होणार नाही. आम्ही त्याला पूर्ण अलर्ट आहोत. प्रज्ञा सातो हे चांगल्या मतांनी निवडून येतील. धन्यवाद. नाना पटोले यांनी सुद्धा थेट आरोप केले की जवळपास 5 ते 10 कोटी रुपये मोठे व्यवहार समोर येत आहेत. दुसरीकडे स्पष्ट त्यांनी ॲक्सेप्ट सुद्धा केलेलं आहे की अगदी. आकडेवारी जी आहे मतमतांची जो कोटा आहे त्यावरनं त्यांचा स्पष्ट दिसून येतोय. विनोद, अगदी धन्यवाद सागर. या अपडेट्सबद्दल आपण पाहतोय की मतमतांतर जरी असली तरी सुद्धा यावर तोडगा काढण्यासाठी आता काही वेळातच बैठक असल्याचं सुद्धा नाना पटोलेंनी सांगितलंय. उद्या नेमकं काय निर्णय लागणार हे स्पष्ट होणार आहे. मात्र त्याआधी आता जोडतोड आणि इतर सुद्धा गोष्टींवर सर्वच पक्ष लक्ष देताना दिसत आहेत.